नुकतेच काश्मीर पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यात देशातील 26 नागरिकांची हत्या करून शहीद करण्यात आले। या निषेधार्थ परभणी जिल्ह्यातील जिंतूर येथे विविध सामाजिक संघटनांकडून बंदचे आवाहन करण्यात आले होते। यावेळी विविध समाज संघटनांच्या वतीने तहसीलदारांमार्फत निवेदन देण्यात आले। या निवेदनामध्ये पाकिस्तानने केलेल्या हल्ल्याचा निषेध करण्यात आलाय। तसेच यावेळी जिंतूरचे राजकीय सामाजिक क्षेत्रातील नागरिकांनी निवेदन दिले। यावेळी नागरिकांचे आणि राजकीय क्षेत्राचे नागरिक काय म्हणतायत ते पाहूया। बंद ठेवण्यात आला होता। काही वेळापूर्वी हिंदू बांधवांकडून निवेदन दिलं होतं। आपल्यासोबत जमाते इस्लामी हिंदचे तालुका अध्यक्ष आहे, आपण जाणून घेणार आहोत यांचं काय म्हणणं आणि काय मागणी आहे। आज जो है हम जमात इस्लामी शाखा जिंतूर की ओर से हमने तहसीलदार साहब को निवेदन दिया है उनके मार्फत। एक्चुअली में हमने निवेदन ये हमारे भारत के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी को दिया है। हमने इसमें मांगनी की है कि ये जो पुलवामा पहलगाम में जो हमला हुआ है ये एक बहुत ही हम इसकी निंदा करते हैं, बहुत कड़ी निंदा करते हैं। और जो भी इसके दोषी है इनको बहुत जल्द जो है NIA के मार्फत इसकी चौकसी की जाए उच्च स्तरीय, और इनको दोषियों को जो है सख्त से सख्त सजा दी जाए, बल्कि भरे चौक में उनको फांसी दे देना चाहिए। दूसरी बात ये है कि जो इसमें हमारे जवान, हमारे जो सिविलियंस हैं, नागरिक हैं जो इसमें शहीद हुए तो उनको जो है नुकसान भरपाई दी जाए, उनको जो है मुआवजा दिया जाए। और हमारा ये खेद है कि ऐसे कैसे होता है कि जहाँ पर 2500 लोग पर्यटक हैं और वहाँ पर कोई एक पुलिस वाला भी उनकी सुरक्षा के लिए नहीं है, कोई एम्बुलेंस नहीं है। तो ये जो व्यवस्था है इसको चेंज किया जाए और वहाँ पर जो है पूरी सुरक्षा के जो है कड़े जो है इंतजाम किए जाए। ये हमारी जो है कड़ी मांगनी है जमात इस्लामी शाखा जिंतूर। तसेच आपल्यासोबत पंढरीनाथ शिंदे आहे, त्यांचं काय म्हणणं आहे। कालची रॅली आहे, या घटनेचा प्रथमतः सद्भावना विचार मंच जिंतूरच्या वतीने आम्ही सर्व बांधवांच्या वतीने निषेध करतो। अत्यंत दुर्दैवी घटना आहे, परंतु या पाठीमागं जे आतंकवादी जो म्हणतो आपण त्याला, तर आतंकवाद्याला कुठलीही जात, कुठलाही धर्म, कुठलाही पंथ असा अजिबात नसतो। कारण आपण महाराष्ट्रामध्ये पाहतो की या ठिकाणी ज्या घटना घडलेल्या आहेत तर त्या आपसामध्ये पण खूप खून होतात। अशी ही घटना झालेली आहे तर खूप दुर्दैवी झालेली आहे। म्हणून अशी घटना होऊ नये म्हणून केंद्र शासनानं याच्यावर आजपर्यंत जे काही उपाययोजना केल्या त्याच्यापेक्षा ही जी घटना झाली ही अत्यंत दुर्दैवी असून पण त्याच्यावर या केंद्र सरकारने याच्यावर अत्यंत तातडीनं त्या लोकांना पकडून त्यांना फाशी दिली पाहिजे आणि याच्यावर जास्तीत जास्त त्यांनी जे हे केलेलं आहे। तर इथं हिंदू मुस्लिम हे न करता सगळ्यांनी गुण्यागोविंदाने राहणं आणि या ठिकाणी जे काही हे सेवा करणारे आहेत तर हे नुसते हिंदू नाहीत, तर त्या ठिकाणी या ठिकाणी ज्या यांना विरोध करणारा सय्यद हुसेन शहा यांनासुद्धा त्या अतिरेक्याला विरोध करून त्याच्यावर विरोध करून त्यांना मारलं आणि आतंकवाद्यासोबत फायटिंग करून तो शहीद झाला स्वतः, त्याचं घरसुद्धा उघड्यावर आलं आहे। असं नाही की आतंकवाद्याला कोणतरी पाठिंबा घालतं। आज या ठिकाणी 22 तारखेला जे पहलगाव या ठिकाणी निष्पाप असलेल्या पर्यटकांना, हिंदू पर्यटकांना मारलं आणि ते धर्म विचारून मारलं, हे अत्यंत निंदनीय आहे। म्हणून सकल हिंदू समाजाच्या वतीनं आज आम्ही आमचा हा निषेध या ठिकाणी नोंदवत आहोत। महाराज, ही अत्यंत दुःखाची बाब आहे की भाईचारा फक्त हिंदू लोकांनी पाळावा आणि बाकीच्यांनी इस्लामिक अतिरेकीपणा दाखवून या ठिकाणी हिंदूचा वध करावा। पूर्ण आतापर्यंतचा इतिहास आहे की जेव्हा जेव्हा अतिरेक्यांनी मारलं तर हिंदूला टार्गेट केलं आणि या घटनेमध्ये जे आहे जे लोक आहेत ते अतिरेकी एका धर्माचे, एका जातीचे, ते हा विचार करण्याची बाब आहे। आणि म्हणून आम्ही आमच्याकडून सकल हिंदू धर्माच्या वतीनं याचा जाहीर निषेध करतो आणि भारत सरकारला या ठिकाणी विनंती करतो की यांना अत्यंत कडक पद्धतीनं अशी यांच्यावर कारवाई व्हावी आणि खून का बदला खूनच असला पाहिजे, क्षमा असली नाही पाहिजे। कारण ती क्षमा आहे वीराचं भूषण आहे, परंतु नपुंसकता जी आहे, आमच्या कृष्ण परमात्म्यानं सांगितलं नपुंसकता सोडून 22 रोजी पहलगाम येथे पाकिस्तानी अतिरेक्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा प्रथम मी निषेध करतो। आपल्या माध्यमातून मी भारतात राहून भारताशी गद्दारी करणाऱ्या या अतिरेक्यांना शरण देणाऱ्या भारतीय नागरिकांचा प्रथम मी निषेध करतो। या गद्दारांना आपल्याला निवडून अतिरेक्यांच्या अगोदर या भारतात राहून भारताशी गद्दारी करणाऱ्यांना आपल्याला
त्यांना ठेचून काढायचं आपल्याला अगोदर. लढा आपला पाकिस्तान सोबत नाही, भारतात राहून भारताशी गद्दारी करणाऱ्या आपल्या लोकांशी आपला लढा आहे. माझी आपल्या माध्यमातून त्या भाडव्यांना विनंती आहे, त्यांना माझी चेतावणी समजाव. त्यांनी परत जर असा तुम्ही भ्याड हल्ला करण्याचा प्रयत्न करत असाल तर आम्ही निवडून काढू ठेचून आणल्याशिवाय राहणार नाहीत. मी शासनालाही विनंती करतो, आपण फक्त दूतावासातले लोक हे परत पाठवून होणार नाही. जशाच तसं आपल्याला उत्तर देण्याची वेळ आलेली आहे. त्यामुळे शासनाने यावर ठोस पावलं उचलून कडक कारवाई करावी हीच मी शासनाला विनंती करतो. प्रतिनिधी रियाज चाऊस, NTV न्यूज मराठी, जिंतूर, परभणी.